हॅलो गाईज, हे बघा, बघितलंय का कोणी असली आळशी लोक? कुठं साडे दिसते का मी? 5:30 वाजता उठून गाडी. उद्याचं काम आज केलं, उद्याचं काम आज जर केलं तर माणूस वेळेला पोचतो, हे माझं म्हणणं आहे. पण हा माझ्या म्हणण्याच्या बाहेरच्या बाहेर असलं पोरग, मी असले गुण अजिबात नाही लावले. अच्छा ठीक आहे, जायचंय आपल्याला. कुठं गेल्यावर सांगता आम्ही. स्टे ट्यून. काय म्हणतात त्याला, ते सगळं काय म्हणायचं, बघत राहा. मी दिसले का? पण दिसायचं कुठं गेलं? पण जाऊ दे, असाच ब्लॉग असतो आईचा, माहितीये ना तुम्हाला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज खूप जास्त एनर्जी आहे कारण की आज आहे गायत्रीची एंगेजमेंट. इथे अजून नाटापाटा चालू गाईज. बघा, सकाळी 5ला उठलो, ज्या युजल उठतोय त्याच्यात काय असं नवीन काय नाही. 5लाच उठतो मी. तर आता अजून यांचा नाटापाटा आवरावरी चालू आहे आणि आता मी गायत्रीकडे पोहोचल एक 5 मिनिटांमध्ये. तर म्हणलं त्याच्या आधीच ब्लॉग स्टार्ट करून घ्यावा. मग तुला आवड द्यायचं का आता? चालू गाडीत नखपालीस लावल्या. हो बाय द वे गाईज, माझा हेअरकट कसा आहे? तर माझ्या हेअरकटचे नाव आहे बोचकोट. श्यामना नाही रे, बोचकोट. तर माझे डोळे लाल झालेत कारण की मी काल रात्री उपाशी झोपलो होतो. जेवाय नव्हतं दिलं मला काल. हाताला नसतं घेत मी. आय एम महाराजा. त्यामुळे मला ऍसिडिटी झाली, त्यामुळे माझे डोळे लाल आहे. नाहीतर मी उपाशी नसतो. जर मी उपाशी नसतो तर आज फ्रेश असतो मी. तर आता चला गायत्रीकडे. टाटा. पुढे चाललोय ते मी सांगितलं नव्हतं, सांगून टाकलं. तुझी हाईप होती का? काय कसली हाईप होती तुझी? भारी असते. काय भारी असते? आरसा कसा आहे बघा. सेम साडीच्या कलरचा आरसा आहे. ते काय म्हणतात ते, कॉन्फिडन्स काय म्हणतात ते? कॉन्फिडन्स झालाय ते. कॉइन्सिडन्स म्हणते गाईस. कॉइन्सिडन्स नसतं ते, कुन्सिडन्स असतं. पण हे मॅचिंग कसं आहे? कोणाचं काय ते गाणं लावायला पाहिजे रे. चलो रे डोली उठाओ, सामान उठा रहा है हमारा. पाठ उठले मी 4 वाजता. नवरी पण उठली नसेल. सांगेल तेवढं काम कर रे. कामी तुला आधीच सांगितलं, काम असेल तर सांग. माझ्या भावाची तब्येत झाली झाली काय? माझा भाऊ मला शोधते रे आता. कुठे दुसरा भाऊ कुठे येतो? घेणार तिकडे. चला गाईस. Just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. इडली सांबर झालं त्याचं. इडली सांबर लाईव्ह. कसा दिसतोय मी? शेवटी म्हणलं की लाईव्ह लोकेशन शेअर. कसा दिसतोय मी? एकदम मस्त. असं वाटतं की आज आल्यावर म्हणले याला मी याचं लग्न उरकायचं काय आता. म्हणलं शोध आता याचा बार उडून टाकू इकडे. राईटला काय छपरीगिरी करू नका रे इकडे. बघितलं गाईज, गाठलाय राईटला बघ, राईटला बघ. हे पोरी माझ्याकडेच बघते तरी आल्यापासून. फोटो बिटो बी काढून झाले, त्यामुळे तसले काय फालतूगिरी करू नका. तर आता आलोय हा छपरी. आता जेवणाच्या टायमिंगला बरोबर पोहोचलेला आहे. आणि केली का सुरुवात? तू प्रोफेशनल बॉलर होता ना. आपल्यात म्हणतोय मी. ते ब्लॉग बघणार होती. ब्लॉग बघू दे, ब्लॉगचा काय विषय नाही. पण समोर येणे ते नंतर राहिलं, पण समोर खाजी वगैरे नाही झालं. मेकअप करून आलोय गाईज. मेकअप इकडे बघ रे. काय
हा मग ह्यांचे हे करत होते मग म्हणलं करा माझं मी आणा जरा मला ते काम नाही आलं पाहिजे. हे बघून यायचं का वेन्यू कसं आहे काय कुठं आहे ते काय काय ते कुठं आहे लग्नाचं ते कुठं लग्नाचं म्हणते सॉरी काय म्हणतात त्याला. अरे इसके मोबाइल में तो ब्राइटनेस का कुछ कमी है इसके जीवन में म्हटलंच होतं का नाही आमची पोरं असली आहेत. मला ते बायकांनी केलंय मोबाईलची लाईट जास्त कर मला दिसत नाही. हात पुढे धर आहे हात पुढे धर ऐ असं असं पुढं पुढं थोडा पुढं आहे आण टुकले पिन टुकले. काय पुस्तक कैसन बा फोटो चल रहा है बा फोटो शूट बा मस्त मस्त लोकेशन. हम किधर आए हैं किधर है ये दिखाओ दिखाओ. हे तर चाललंय रील बनवायचं अख्ख्या दुनियाला याड लागले रीलचं. पाणी 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 आहे की माती दगड पण नाही तिथं पाणीच आहे नुसतं. दोन माकडं कुठे गेली माझी टिकली काय काढून टाक काय जातो माझ्या काय काहीच सांगा मला मला तर काही चेहरा बघून लय घाण पश्चाताप झालेला आहे. हे बघा हे कसे चांगले दिसते यांचा मेकअप बघा अति सुंदर. हे बघा बंदर पहिल्यांदा लावली लिपस्टिक तर असं म्हणतोय गाईज जे बघणार आहे रोज त्यांना पण कसं विचित्र वाटत असत. काय लिपस्टिक चांगलं नाही वाटत मला. मी काय जनावर आहे का माणूस नाही का मी बाई मला बघून डायरेक्ट ब्रेन स्ट्रोक झालाय. चला सनस्ट्रोक मध्ये चला आता शूट चालेल. कशाला मेकअप आहे तुला वर्गी आहेस का तू नॉर्मल केलतो वर्गी आहेस का घाम नाही यावं म्हणून केलतं. मेकअप बेकअप करायला लागला पाहिजे मला तर ते घामच आहे. ऑलरेडी घाण झालं ते सगळं म्हणून टिक्का नाही लावलं मी आज त्या घामाची भीती. ह्याच्यावर टिका लावते तो कशा बी लावतो मग काय त्याचा नाद नको करू तू. नाही मी सकाळी मी म्हणलं टिक्का लावू का ती म्हणली याडा टिक्क्याचे नो कॉम्प्रोमाइज आहे टिक्क्याच्या बाबतीत. टिक्का लागा काही घुमता हो बाकी हे बघा चमन कसलं आहे. मी डायरेक्ट पहिला फोटो टाकला मला डायरेक्ट मेसेज आलते एक पेटी दोन दिसते बघा एक पेटी असं दिसतंय म्हणजे काय असतं ते लय मोठा सिंगर आहे तो. सिंगर का झिंगर सिंगर नाही रे सिंगर आहे सिंगर ना तसा दिसतोय म्हणत होतो सगळं. स्वतःला चांगलं समजतं दुसऱ्याला वाईट समजतं. कोण सिंगर मुझे फर्क नहीं पड़ता कि जमाना क्या कहता है. जे आहे ते रिअल रिव्ह्यू देतो मी कधी खोटं बोलत नाही. कमेंट मध्ये सांगतीलच सगळं. घेऊन येऊ का मग जमानला करत जावा कधीतरी छान दिसतं म्हणून केलं. लोकांचं काय ऐकायचं असतं आपल्याला आवडून ते करायचं असतं. मला पण नाही आवडत हे असलं लाली लिपस्टिक. काय लावलं मग म्हणलं एकामेकाच्या ह्यानी लावून जाऊ दे. बेड चाल करते गायची कधीतरी मेकअप त्यामुळे मी करत नाही कधीच. फोटो शूट हो रेला असकी करा असं कर ना आपल्यासारखं रॅन्डम फोटो येतील रे. बॅग बिग घे ना जरा बॅग अशी इकडून इकडे करत राहशी नुसती नाही का. बघ बघ याला फोटो म्हणता वांगडे कर असे खुळखुळ कर जरा फोटो चल चल घरी गेले एडिट करून दाखवतो आता बघ अशी बघते अवघड आहे. तुझी आठवण येते. चला आता कोणाची काढायची
मग कधी का? उडी मारे वरन उडी मारेन वरन फोटो नाही काढले. अरे मला फोटो आवडत होते म्हणून तुला आवडतं तेवढं ध्यानात घे. पहिले फोटो मीच काढत होते. माँ बेटे का प्यार है उसमें खटक 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 खटक. बॅग ठेव. ओम शांती ओम. आता अशी धरून चालशील वॉक मध्ये वॉक ते नाही कधी फ्रॅक्चर मांडा असतो. अशी पकडा मॅम. अशी पकडू का म्हणते मॅम? अशी पकडा मॅम. मॅमच आहे मॅम. तुमचं पिल्लू ठेवा इथं. काय चाललंय म्हणे तुमचं? गायत्रीची मम्मी खाली या खाली या. नवरदेव गेला आत्ताच. ऑल फोटोशूट ऑल टेडिंग 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 सगळीकडे झाली बोलणी फोटो. खाऊन चला आता. पहिली मीच खाल्ली. ज्ञानंदनाची मी खाल्ली. तुला तर बोलणारच ग. तू बोलण्यासाठीच आहे आमच्यात. तुला बोलणार नाही तर हमको मांगता है खाना. खाना सब लोग हॉल में है. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. आता शांत बसा. चुपचाप चलने का. घ्या सॉफ्ट ड्रिंक घ्या. कुठे आहे मॅडम? कोण म्हणलं आपल्याला फायनली आलेली बहीण आमची. सुद्धा ऐकलं. फोटोग्राफर ऐकते. दुःख झाले दुःख. बिना वातीचा सुतळी बॉम्ब घातला. बिना वातीचा सुतळी बॉम्ब घातला. 2-3 वर्ष आता काय बघायला भेटत नाही काहीतरी. आमची चालली जर्मनीला. जर्मनीची स्पेलिंग येत नाही आम्हाला. जर्मनीची स्पेलिंग येते की JYRMNY. काय कुठली बहीण? अरे मेरे बहन की शादी है. दहावी आणि एक फोटोग्राफर 2 लोकांच्या पुढे मान अशी कर तो तसं कर पुढं काय म्हणतं ते फोटो व्हिडिओ मध्ये चालली जिंदगी. म्हणजे इकडे वर राईट लेफ्ट वर खाली. आम्ही आई वडिला सुद्धा ऐकलं नाही. इकडं बघ म्हणलं नाही पाहिजे. चला चला पुढे चला. आपले फोटोग्राफर जरा आवडतं घ्या. तुम्ही बसायचं 15-20 मिनिटांनी. तुम्ही आम्ही संध्याकाळी काय फोटो घ्या. संध्याकाळी घ्या फोटो. काय नंतर तू 100 फोटो लोक ऐकलं नाही. नागमणीला ते माने पैसे वसूल केले पाहिजे. 5-8 माल आहे. एवढे घ्यायचे फोटो काढायचे. म्हणजे हात जोडायचा. आपल्या गुरुच्या ध्यान, कुलदेवता, ग्रामदेवता, सर्व देवी देवतांची आराधना करायचे, नामस्मरण करायचे. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म चंदम सर्वसाक्षी भूतनम
भवातीतं त्रिगुणहरितं सद्गुरुं नमामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा। भेटा याला जरा, याला घ्या जरा, दाबा याला कापच्यात घ्या याला जरा। गजानन गुरुदेवता पूजनाथ शांती शांती। श्री गंगा माताय नमः। गंगा गंगेचे पूजनाथ कृष्ण सौभाग्यदायिनी सर्वरंगनमुख्य देवता गंगा माताय नमः। अर्पणं पूजनाथ कृष्ण शांती देवता नमः। गंगेचे पूजनाथ कृष्ण। 10 मिनिटं झाले. रोहिते इथं होता आमच्यामध्ये आणि झोपतो आणि आमच्या मार्गात बसलो यांच्यासोबत. दादाला बोलवलंय. श्री महागणपती नमः. वर दाखवलं त्याने. ऐक ना, अजून 2 चेंज रे. 2 वेळा चेंज करायचं. लोक चालले जरा खाली जाऊन येऊ. मेरे को चक्कर आ रही है अभी. चक्कर आ रहा तो उधर ब्लू कॉन्डी रखे ना तेरे लिए. ब्लू कॉन्डी नाही, भुसकॉन्डी. तर आता खायला लागणार. जिम मारून आले, वर्कआउट हेवी केला नाही. भुसकोंडीने काय होणार नाही, ब्लू कॉन्डी त्यात वेगळा मसाला टाकला जाईल. मला काय बोलायला शब्दच नाही राहिले आता. माझ्याकडे असे बी शब्द नाही आज. जेव्हा मी खाईल ना त्याच्यानंतर मला भेटत तुम्ही म्हणून सांग. पटतंय घ्यायला, पटतंय का काहीच. अरे अजूनही ना रिंग सेरेमनी बी नाही झाली. जेवायला आले तिकडे डायरेक्ट ताडबीड घेतली. करचो तुझ्यामुळं आलोय आणि आम्हाला सांग खायचं. बरं ऐक ना, मला खायचंय. मी ऐक ना, मग काय तू खाणार नाही? हो बी खाणार आहे काही, असं काही नाही. भूक लागली हो, काही करणार नाही. ऐक ना, ते डायरेक्ट ते ह्याने धरते ते काटा बिटा हात घाल. तो डायरेक्ट काटा बिटा नको घेऊ. काय तुम्हाला मेनू खाऊ गायच? तुम्ही बघा फक्त. डोका स्टार्टर आहे, मंचुरियनच नाही रे. जेवण घ्या, जेवण चालू आहे. जबरदस्त कॅमेरामॅन आलेले आहेत. झूम झूम आउट आणि नंतर म्हणतात अरे कॅमेरा हलवायचा रे. मुलगी दिसत नाही माझ्या कॅमेरा. डेंजरस आहे. मोबाईल इकडे, मोबाईल तिचं पण काढले दादा फोटो. जसं की मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, मधाची माझी जरा भांडणं झाली त्यामुळे जेवलो नव्हतं मी काल पूर्ण दिवस. आणि आत्ताच जेवल्यानंतर मला झाली वॉमिटिंग, त्यामुळे मी गेलो जरा रेस्ट करायला. त्यानंतर केलं एकेसला व्हिडिओ कॉल, म्हणलं काय चाललंय काय नाही बघितलं. त्याच्यानंतर डायरेक्ट ऑन दी स्पॉट बिग शॉट. फुटेज खाईल रे आता. थांब ना 1 मिनिट थांब. अरे तिचं लग्न आहे ना, फुटेज खाईल. भाऊ खाईल, खाऊ दे. 2 तास झोपला होता. झालं का? अरे ती भाऊ खाणार आहे, तिचं लग्न. का बरं? लग्न आहे तिचं. असू दे की नाही बोलणार ते ब्लॉग मध्ये. अरे आमचं ऐक ना, ती नाही बोलू नाही तर नाही, तिला लिंक पाठवणार मी. कारण मी तर बोललोय ना ब्लॉग मध्ये. आम्ही संभाषण केलं तिथं काय काय चालू होतं, तिथं फोटो
झोपा काढतो उद्या यायला मस्त चादर तिथं काही मला तर ते पर्स बिर्स पण बघितले मी व्हिडिओ कॉलला मी स्क्रीन रेकॉर्डिंग केली ती पण मी टाकतो मी पण केली पण मी काय वाईट वांगड केलंच नाही तूच केलं वाईट वांगड काय करायचं चला काय गेलं मी आता तुला पस्तावा झालाय मी उभंच झोपलो काय झालं इथं पॉईंट खेळा खेळ झाले कधी कधी खेळ बघितले नाही का तू काय करायचं चला चला हा अरे नाव बिव घेतलं मैं नहीं मानता रोहित को इतना एडवांटेज देंगे इधर मैं नहीं मानता ऍडव्हान्टेज इम्पॉर्टन्स असतं रे नाही ते असू दे काही पण आमची पब्लिक आहे ना त्यांना ऍडव्हान्टेज थोडं झोपेतून आलाय ते होतं डिसएडव्हान्टेज ऍडव्हान्टेज आल्या आल्या चामायला लागलाय आईस्क्रीम जसं एंट्री आणली ना 3-4 जणांच्या हातात कप दिसले मला मग मी काय ऐकतोय मी पण गेलो द्या कप चांगलं आहे तुझं जमतंय मुलगा आहे मुलगी अरे कवर याची मार्केटिंग करता कवर मार्केट मग धरून बघतो तिथे मी मार्केटिंग करत होता कोणी असेल तर डेटा पाठवा मुलगा एवढा चांगला आहे पण तू एकाची का मार्केटिंग करतोय दोघं आहेत ना दोघं आहेत म्हटलं हे बघा हे आहे 2 मुलं आहेत 2 मुलं तर ह्यांच्यासाठी आम्हाला पाहिजे कधी म्हणले आम्ही 2 मुली आम्ही मुलांना जेंडर नाही विचारला क्वालिफिकेशन लोक सांगू दुसरं क्वालिफिकेशन म्हणजे हा एकदम फुल फॉर्म काय फुल फॉर्म नाही माहिती तेवढी शाळा शिकली कॉलेजच्या बाहेर फक्त ऍडमिशन बरं तुमचा मुद्दा काय आहे ह्यांना पोरगी पाहिजे मला याला पाहिजे तुला बघ मला इकडे पाहिजे नाही आली तर ठीक गेलं की मला गावाला घेऊन तिकडे बघायला तो हा केला मग पोरगी टेंडत होतो आम्ही मग तो कोण बघते रे पिर्या माझ्याकडे बघ रे कोण झडते रे ढगातनं पडणार आहे ढगातून आणि याच्या पे होता टक्सिडो 25,000 हमें तुम्हारे साथ त्यांना म्हणलं खुश आहे का कसं आहे काय आम्ही तुम्हारे साथ कधीपर्यंत एंड पर्यंत शेवटपर्यंत बच्चनच नसते अरे बच्चन नसते आपल्याकडे आप्पा सुखात नाही आपण दुःखात नक्की येतो दुःखात येतो आपण दुःखात ब्लॉग बनवू मम्मी सोबत नाही ना सकाळपासून मी घेतलीच नाही ना क्लिप म्हणून म्हणलं घेतलंच नाही मम्मीला क्लिप मध्ये सगळं तिकडच चालू आहे कुठे ब्लॉग स्पेशल होणारच नाही मग तुमचं बोलणं तर मेन पाहिजे मला माझ्याशिवाय तर ब्लॉग अधुरा आहे येस सगळंच अधुरं आहे पॉइंट ऑफ अट्रॅक्शन तुम्ही आहेत कारण ते लाडी गुड लावते टॅक्सिडो साठी बेकारच 100 किलो कमी झालं लग्नातले ना तू एवढं का आला हे करतोय टक्सिडो साठी करतोय का जवळ हा मग काय टक्सिडो लहान बाळासारखा ऐकतच नाही मी टक्सिडो काय आपल्याला भेटवानी भेटणार आहे आज तर 150 स्पीडने आलो ना पुढे स्टेज पाशी एकदम एंडला होतो डायरेक्ट स्टार्टला आलो बसला बिसला काय विषय तू हळदी कुंकू लावला संपला विषय अपेक्षांचा भंग अपेक्षा भंग ड्रेस अरे हा पाळा
तिथं घेतला रुमाल दिला हजरे का इकडे तो एक तू इकडे वेगळा काय याच गोष्टी माझी फोटो काढू परवा कीर्तनामध्ये ना सेम तुझ्यासारखा एक जण आला होता. अच्छा माझ्यासारखा सेम तुम्ही ते सांग मला काय आलं ते म्हणतात कीर्तन मध्ये तुझ्यासारखा सेम एक आला होता तो तोच आहे का? दुसरं काय बी म्हणलं असतं पटलं असतं कीर्तन आणि हो काही संबंधच नाही का? संबंधच नाही दुर्गुणी आहे सद्गुणी नाही खायला का एवढं मी चांगलं सांगितलं गेला असं कीर्तनाला बघितलं असं ना असं आजूबाजूला बघा हिंदी पण बघितलं सोनी मराठीवर तसं ते कोण होणार लाडका कीर्तनकार आहे ना. हा हा अच्छा 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 म्हणजे त्यासारखं थोडंफार आहे मी बरं वाटलं जरा कीर्तनकारांना कामाला लावशील तू चल तुला तर काय तुला तर कोण काय बोलाय ना मी ठीक आहे ना तेच महत्वाचं आहे तेच महत्वाचं आहे का नाव पण नाही ठेवत ना काय म्हणा ना काय म्हणते चिटकवल ते म्हणते ते या मिशा चिटकावल्या का लावल्यात आता सांग तू काय केलं चिटकावल्यात सही काय चिटकावल्यात मला माहिती हो मी चिटकावल्यात ना अहो मी चिटकावल्यात मला माहिती ते नकलीत तुम्ही तरी आत्ताच आहे आम्ही पण तेव्हापासून ना सगळे एका पाण्यात कसे बसणार सुई धागा कळलं मला ते सुई धागा मिशा नकली त्याच्यावरती याच गोष्टीवरती आता अर्धा तास गेलेला आहे आता मी काय म्हणतो मी काय म्हणतो आता त्यांनी मेकअप केलता माझा त्यांना राग आला मी काढला काय असं नाही ह्यांनी काढायला लावलं ह्याला बघून घ्या आता कसं गाईच चांगली दिसते बघा मदर माहिती बोललो रे असं काय करता डोळ्यात लय मेकअप केला रे तू बी आज बरं दिसते मेकअप केलं The next morning. बुंगलोय गाईज नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंग आम्ही आलो एंगेजमेंट वरनं गायत्रीच्या आणि डायरेक्ट झोपलो यायला या उड्या लांब जाताना वाटलं ना पण येताना एवढं लांब ही तर गाडीतच ठार झालती आमचा प्रवास सण होत नाही मला आणि ते राहू दे सगळेजण मला ऊपर म्हणतात का टिकट निकालना पड़ेगा अभी बहुत हो गया जमीन पे इधर बोझ है हम जमीन पे कुछ नहीं कर सकते ठार होतं जाग्या जातानी अख्खं तोंड खिडकीच्या बाहेर होतं माझं हा जाताना मी उचमळत होतो सगळं भूतासारखं झालं केस दिसत आणि महत्वाची गोष्ट विषय काय झाला तिकडे जाऊन माहिती गाईस की तुम्ही म्हणता म्हणजे लय जण असं स्टोरी टाकलेली मी त्या दिवशी तर तुझा फोटो कुठे तू कुठे तू गेला नाही का गायबान आहे काय गायबान आहे काय तू तरुण असल्याचा फायदा आहे एवढा तरच तुला होता गाईस तुम्ही सांगा आता ठीक आहे तुम्ही सांगा ऐका आता तुम्ही सांगा की हा दिवस आहे आज सकाळ वाजली सकाळचे 7 वाजले सकाळी आपण तोंडाच्या पाठ 5 वाजल्यापासून उठवलंय मला ऐक ना आजचा दिवस आहे त्याचा काही संबंध आदल्या एंगेजमेंटचा दिवस नाही म्हणत गाई त्याच्या आदल्या दिवस म्हणतोय अरे शांत बसती का देईल तुला एक बुक्का जायची तर विषय काय आला आदल्या दिवस होता एंगेजमेंटचा आदला दिवस तर तो दिवस पूर्ण मी
फिरत होतो सगळ्या गोष्टी नाही का, आमचं एक केसन मी. तर मी जेवलो नव्हतो आदल्या दिवशी. सकाळी किती 12ला 1ला काहीतरी खाल्लं होतं थोडंफार, मला सवय आणि 12-1 वाजल्यापासून काहीच नव्हतं खाल्लं. तो दिवस अख्खा गेला. रात्री घरी आलं. रात्री आमची जरा किरकिर झाली. रात्री हिने जेवायला नाही दिलं. झालं एक तो 12 वाजल्यापासून रात्र जेवलो. सकाळी उठलो 5ला एंगेजमेंट साठी. मग ब्लॉगच्या स्टार्टिंगला बी सांगितलं बघा तुम्हाला. मग ब्लॉगचे एंगेजमेंट 5ला उठलो. 5ला उठल्यापासून 12-1-2ला तिकडं 2 किती वाजता खाल्लं. त्यातल्या त्यात मी गाडी धुवायला लावली घरीच, ते पण तर 5ला काहीच खाल्लं नव्हतं ना. तर त्याच्यामुळे मला आहे ना लय ऍसिडिटी आणि डोक्यात असं काय आलं. पण ते तरी सहन होत होतं. पण जेव्हा मी जेवलो दुपारी 2 वाजता तेव्हा भाई डोकं बुंगलं डायरेक्ट गर करायला लागलं. जेवलो सगळं नाही का असं हे झालं. मग मला वॉमिटिंग सारखं होतं. त्याच्यामुळे मी जाऊन झोपलो होतो. त्याच्यामुळे माझे फोटो बिटो काही काढता नाही आले. नव्हती होत मला, उलटी वाटत होती. उलटी त्यालाच म्हणतात वॉमिटिंग नाही, उलटी म्हणतात त्याला. उलटी होत होती मग मला. मग त्याच्यामुळे मी जाऊन झोपलो होतो. असं झालं. मग जेव्हा मला बरं वाटलं तेव्हा मी आलो. आणि मग त्याच्यामुळे लगेच निघायचं होतं कारण मग आमची हवा गेली. तरी पण आम्ही निघलो 4-5ला निघलो ना. 4-5ला निघलो तरी यायला आम्हाला लेट झालं. 8:30-9 वाजले. डायरेक्ट झोपलो. 8:30-9 वाजले यायला. एवढं ट्रॅफिक होतं. लांब आहे ते ट्रॅफिक कसलं होतं पण कसलं लांब आहे. अजून तर थांबलं असतं तर काही खरं नव्हतं. म्हणून आम्ही निम्म्यातला कार्यक्रम ठेवून आलो. 1-2 कार्यक्रम लय भारी होते तरी ठेवून आलो. कारण त्रास तेवढा होतोय मला सण नाही होत, प्रवास सण नाही होत. जाऊ द्या, आम्ही लय खुश आहे कारण की माझ्या बहिणीचं फायनली लग्न ठरलेलं आहे. गायत्री ही गायत्री नावानुसार गायत्री मुलगी आहे. नाव कसं आहे तिचं गायत्री तशीच आहे ती सेम. मला एक सांगायची तिला. तसं तर मी सांगणारच आहे पण एक सांगायचंय काय की लग्न झालं ना पहिलं वॉन्टेड कुणाला द्यायचं, सासू सासऱ्यांना. नंतर नवरा बिवरा. पहिलं वॉन्टेड सासू सासरी दिशील ना जिंदगी सफल तुझी. मग आताच तर बोलली की नावासारखी गायत्रीच्या नावासारखी गायत्री सगळ्यांना धरून राहणारी पोरगी सगळ्यांना. ओके चला बस झालं. चला कौतुकलाय ती झालाय कौतुक केला माझं कर धोडा. गेलो ना घरी 6 महिन्याने जावा. वाद झाला कौतुक पास्तारला गळ्यात पडतं लेकरू ते डायरेक्ट. कळलं का ह्यांना माहिती का डुकरांना वी आर बॉयज त्याला पोरगी म्हणतात. वी आर बॉयज वी डोंट एक्सप्रेस. बरोबर ना मित्रांनो, आपण मुलं आहोत. एवढी जीव लावणारी मला तरी पहिली पोरगी. चला गाईज ब्लॉगला लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा. ब्लॉग येत राहते. मला हॅपी बर्थडे विश करते. मी नाही करत. मोमाय असते बड्डे बिड्डे काही नसतं. आयुष्यातलं एक दिवस कमी होत असतं, 1 वर्ष कमी होत असतं. पण बोलणं महत्वाचं. मी बोलत नाही तिला पण ती बोलते मला. कारण मला सवय आवडत नाही. आवडतं नाही डुकरा. आता काय बोलली होती तसं नाही. आता बर्थडे करायला आवडत नाही पण मला असं नाही का बोलायला कोणाला कसं तरी वाटतं ना, सवय नाही ना. पण ती मला रात्रीचे 12 वाजता फोन करून विश करते. मी इंट्रोवर्ट आहे. तू तर काय तू ह्याचा तर बर्थडेच मला आवडत नाही. अजिबात आवडत नाही. ऐक ना आता तरी ना आतापर्यंत जेवढं तुम्हाला टाइम दिला सत्य बोलतोय. इथून पुढं बर्थडे बिड्डे काय नाही. डायरेक्ट मी जाणार आहे. अरे मी करणारच नाही. कोण तूच नाही कुठलाच मित्र कुठला आणि काय नाही. बर्थडे बिड्डे जेवढा पण झाला काही XYZ जेवढा काहीच नाही. इथून पुढे डायरेक्ट मी बिंदिरात जात असतो बर्थडे दिवशी. नो माळा घालून बसत असतो. कारण की मी दुसऱ्यांचा विचार करतो लोकांचा नाही का. त्यांना वाईट वाटेल काय. आता काय नाही त्यांना लोकांना वाईट वाटेल अरे बर्थडे करायचा होता. नाही आता नाही कारण की माझी इच्छा नाही गाईज. लाईक केला आता विचार काय ते गिफ्ट काय ते फालतूगिरी हे एका दिवसासाठी हे. तर चला याच गोष्टीवरती लाईक शेअर. रोज जो झाडून पुसून काढतो तो माझा बर्थडे. रोज जो पाणी सगळं आणून देतो सामान आणून देतो तो माझा बर्थडे. बाय. ठोक लीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए.